सोन्याची चिडिया समजले जाणाऱ्या भारतात गोल्ड लोनची पद्धत कशी सुरू झाली ही गोष्ट आहे आजपासून 120 वर्षांपूर्वीची, जेव्हा भारतात भरभरून सोनं इम्पोर्ट केलं जात होतं। त्याचवेळी रॉकी भाईची केजीएफ म्हणजे कोलर गोल्ड फिल्टर सुद्धा ऑपरेट व्हायला सुरुवात झाली। एका वेळेपर्यंत या खाणीतून देशाच्या तब्बल 95% सोनं काढलं जात होतं। त्यावेळी लोकांकडे सोनं होतं, पण त्यांना हे सोनं विकायचं नव्हतं। मात्र पैशांची गरज पडल्यावर इच्छा नसताना सुद्धा हे सोनं विकावं लागायचं। हे पाहून केरळच्या नीनन मथे यांनी एक नवीन व्यवसायाला सुरुवात केली। यामध्ये लोकांना सोन्याच्या बदल्यात कर्ज मिळत होतं। हे कर्ज घेताना अत्यंत कमी पेपरवर्क करावा लागायचं। नीनन मथे यांनी पाहिलं की भारतीय लोकांकडे जवळपास 25 ते 27 टन सोनं आहे। तसंच या बिझनेस मध्ये रिस्क सुद्धा फार कमी आहे, म्हणजे कोणी पैसे परत दिले नाही तरीही तुम्ही सोनं विकून पैसे रिकव्हर करू शकता। विशेष म्हणजे नीनन मथे यांची कंपनी आजही भारतातील सर्वात मोठी गोल्ड लोन देणारी कंपनी आहे। या कंपनीच्या भारतभर 5550 पेक्षाही जास्त ब्रांचेस आहेत आणि 1 लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅप आहे। या कंपनीचं नाव आहे मुथूट फायनान्स। बाकी याआधी तुम्हाला ही स्टोरी माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा।